काय झालं आई? श्रीचं काय? फोन लागत नाहीये त्याचा. मी पण ट्राय करत होते ऍक्च्युली, नाही लागला. कुठे गेलाय तो? माहित नाही. मग तू विचारायचं होतं त्याला. तो घाईत होता ऍक्च्युली. अगं पण तू नव्हतीस ना घाईत, मग तू का नाही विचारलं त्याला? रात्री आल्यावर बोलू असं म्हणाला तो. किती वाजता येणार आहे परत? काही सांगितलं नाही त्याने. अगं पण गेलाय कुठे तो? खरंच माहिती नाही. कमाल आहे श्रीची. आणि त्याही पेक्षा जास्त तुझी कमाल आहे. त्याचा फोन आला होता तर चौकशी करायची ना जरा, की बाबा कुठे गेलायस, किती वाजेपर्यंत परत येणार आहेस, जेवायला आहेस की नाही. साधा कॉमन सेन्स आहे हा. आय एम सॉरी, लक्षात नाही आलं माझ्या. आता काय करायचं पण मग? बेबी आत्या नका करू एवढी काळजी. अहो खरंच महत्वाच्या कामात असेल तो, म्हणून उशीर होत असेल. फोन का बंद आहे मग त्याचा? मे बी रेंजचा प्रॉब्लेम झाला असेल, अडचण असेल काहीतरी. पण येईल तो. एवढं घाबरण्यासारखं काहीच नाहीये. असं बोलू नकोस बाई. वेळ काही सांगून येते का? आपला माणूस कुठे आहे हे माहित असायला हवं ना. आता कुठे शोधणार याला? मला तुमची काळजी अगदी समजू शकते, पण काही नाही होणार. तो येईल ना. तू काय देव समजतेस स्वतःला? आपण आपल्या माणसाचं काही वाईट चिंतत नाही ग, पण नियती कधी काय ठरवेल काही सांगता येत नाही. एकुलता एक मुलगा आमचा. बेबीला कधी फोन आला आणि श्री कितीही गडबडीत असला तरी सगळी माहिती काढून घेते ती त्याच्याकडनं. म्हणजे उशीर झाला तर निदान आपल्याला माहिती असतं ना आपला माणूस कुठे आहे ते. तू तू एवढी शिकली सवरलेली नोकरी करणारी मुलगी, एवढं कळलं नाही तुला? मुळात मला हे कळत नाहीये की मला फोन न करता त्याने हिला का फोन केला. आपलं ठरलंय ना आता की श्रीला मीच फोन करायचा आणि श्रीने सुद्धा मलाच फोन करायचा. हे माझं काम आहे ना, मग हिने का केलं ते काम? आणि तुला एक तर माहिती नाहीये, सवय नाहीये. ते काम माझं आहे, ते मलाच करायला हवं. तुला श्रीचा फोन आला तेव्हा त्याला सांगायचं होतंस की बाबा बेबी आत्याला फोन कर म्हणून. आय एम सॉरी बेबी आत्या, हे काम तुमचं आहे याची कल्पना नव्हती हो मला. परत नाही असं होणार. मुळात हे श्रीलाच कळायला हवं होतं. नाही लागत आहे आता जीव टांगणीला लागलाय नुसता. हो ना. आई पण घरात नाहीयेत आणि हा पण नाहीये. हो, त्याला खरंच महत्वाचं काम आहे म्हणून गेलाय ना तो. ते आता आम्हाला माहितीये. तो कुठे गेलाय आणि किती वाजता परत येणार आहे हे माहिती असेल ना तर सांग. उगाच अर्धवट माहिती देऊ नकोस. एवढं काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. आई झालीस की कळेल, आता नाही कळायचं तुला. ठरल्या वेळी श्री जर घरी नाही ना आला तर आमचं धाबं दणाणतं ग. श्रीशी कॉन्टॅक्ट होईपर्यंत चैन पडणार नाही आम्हाला. अहो अहो ऐकताय का? मी काय सांगते ते तर ऐका ना. पण ऐकतोय, बोल. कले जावई बापूंना सांगून तो पंखा दुरुस्त करून घे. अगं उकडून उकडून जीव जायची वेळ आली. ह्या मुंबईत ना बटाट्यासारखी उकडलेली माणसं राहतात. अरे कसं झोपायचं ना माणसानं. नाही तर असं कर ना, जावई बापूंना सांग इथे एसीच लावा. अरे तिथे आमची पोरगी आयुष्य आरामात लोळते आणि इथे माहेरच्या माणसांनी खस्ता का खायच्या, बरोबर ना? खस्ता कशाला? हा, आणखी काही खाताच आहात की तुम्ही? काय हो दाजी? शिव्या? लोकांच्या शिव्या खाताच आहात की तुम्ही? आणि गुप्तधन शोधण्यासारखे कार्यक्रम ठरवून त्यांच्या चपला खायचा प्रोग्राम पण बनवलाय तुम्ही. काय हो, का तुम्ही माझ्या माहेरच्या माणसांना सारखं असं पाण्यात पाहता? काय घोडं मारलंय त्यांनी तुमचं? बिचारा माझा दादा,
4 दिवस राहायला काय आला इथे, तर त्याचं अगदी जीणं नको नकोसं करून टाकलेत तुम्ही. 4 दिवस? बरेच दिवस झाले की आता. अरे देवा, म्हणजे तुम्ही आता त्याला हकलवायलाच निघालात. त्याच्या बहिणीचंच घर आहे ना हे. मला सांगा, तुमच्या डोळ्यात खुपावं असं काय केलंय हो त्याने? बिचारा दादा, ना कोणाच्या अध्यात ना मध्यात. दादा, तू ह्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. राहा तू इथेच. आणि तू गेलास ना तर माझी शपथ आहे बघ तुला. जाऊ दे कले, संतांच्या वाट्याला असे भोग येतातच. मी दाजीना उदार अंतकरणानं माफ करतो. काय ना, एक तर दाजींचं वय झाले, त्यात त्यांना फ्रस्ट्रेशन आले, स्वतः आयुष्यात काही करू शकले नाही, आणि ह्या निळून 2-2 माड्या बांधल्या. कुठे कुठे आहेत त्या माड्या? जुगारात गेल्या, पण बांधल्या ना. मोठी कर्तबगारी केली. दादा, झोप तू आता, जा. यांचा स्वभावच आहे तसा किरकिर करायचा. असतो ना एकेकाचा स्वभाव. हो ना, दाजींचा स्वभाव म्हणजे कुत्र्याची शेपटी, वाकडे ते वाकडे. मामा, बाबांची बोलतोस. तुझे बाबा पण काही कमी नाहीयेत. आणि तुला किती वेळा सांगितलं, मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलत जाऊ नये म्हणून. मोठ्यांचा मान ठेवावा. मोठ्यांचा मान ठेवावा असं तू मला सांगतेस, आणि तुम्ही बाबांचा मान ठेवत नाही त्याचं काय? घ्या, हा बघा, ह्याला आला पुळका बाबांचा. जाऊ दे ग, पिंट्याचं काय, तो बावळट आहे. तू झोप आता. झोपते कसली मी? घरात एवढी कामं पडलेली आहेत. हा, मलाही केवढी काम आहे. झोपतो आता. बाबा, तेल लावून देऊ? नको, राहू दे. झोप तू, बरं आहे आता माझं. श्री निघाला का ऑफिस मधनं? किती वाजेपर्यंत येणार आहे काय माहितीये? म्हणजे कुठे गेलाय तो, कुठल्या मीटिंगला गेलाय का काय? अहो, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्ही माहिती नाही असं कसं देऊ शकता? हा, तो बॉस आहे तुमचा, तुम्हाला माहिती असायला नको का कुठे जातो, काय करतो? आता सॉरी म्हणून उपयोग आहे का? जाऊ दे, ठेवा फोन. मी काय म्हणते, श्री घरी यायला विसरला तर नसेल? शरयू, मूर्खासारखं बोलू नको. बेबी, तू शांत हो ना. पण अगं, वेळ काय, ही बोलते काय? एवढी रात्र झाली तरी अजून श्री घरी आलेला नाहीये, आणि बघतेच नाही कसं बोलतेय ते. बेबी हंस, मला पण श्रीची काळजी वाटते म्हणूनच बोलतेय ना मी. कुठे गेला असेल हा? असं कधीच केलं नाही त्यांनी. आता आपण काय करायचं? कसं करणार आपल्याला आता? ताई, अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी अत्यानंद महाराजांची प्रार्थना केली आहे. श्रीला काही होणार नाही, तो सुखरूप घरी परत येईल. माझ्या श्रीला जर काय झालं ना तर माझं काय खरं नाही. आई, मला तुमच्या सगळ्यांची काळजी समजते. आपला माणूस रोजच्या वेळेला नाही परतला तर भीती वाटणं फार स्वाभाविक आहे. पण आता त्याचा फोन लागत नाही म्हणून प्लीज इतक्या हायपर नका हो. सांगणं सोपं असतं, तुला सांगायला काय जातंय? आणि मुळात हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. वंस, मला फक्त माझा मुलगा सुखरूप परत यायला हवा, दुसरं काही नकोय. श्री कुठल्या अडचणीत तर नसेल ना सापडला, किंवा त्याला काही. छोटी आई, नाही प्लीज असं बोलूही नका. मलाच त्याला नीट विचारायला हवं होतं. सगळं चुकले, पण मी परत अशी चूक नाही करणार, खरंच.
माझ्या त्यांना मनामध्ये भलत्या सलत्या शंका यायला लागल्यात. मोठी आई, तुम्हाला माहितीये श्री मला नेहमी म्हणतो, धीट माणसं भीत नाही तसं अजिबात नाहीये, फक्त ती त्यांच्या भीतीवर मात करतात. जेव्हा आपल्या माणसाशी कसलंच कम्युनिकेशन शक्य नसतं ना, तेव्हा मनाचं कनेक्शन आपल्याला सांगतं. म्हणजे बघा, श्री कुठे गेलाय माहिती नाही, कधी येणार आहे हेही माहिती नाही. याआधी त्याने असं कधीच केलेलं नाहीये, हो ना? आणि त्याचा फोनही बंद आहे. तरीही माझं मन मला ग्वाही देत आहे की श्री सुखरूप आहे. त्याच्या बाबतीत काहीच वाईट नाही होणार आहे. आणि बघा, तो घरी परतेल, अगदी सुखरूप परतेल. मला तर नेहमीच असं वाटतं ग, पण म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती, तसं झालंय. मग त्या वाईट साईट विचार करणाऱ्या मनाला बजावा. म्हणाव आमचा श्री येतोय घरी आणि अगदी सुखरूप येतोय, काही होणार नाहीये त्याला. हो हो, मी सुद्धा बजावून सांगते. हा, तू म्हणतेस तसंच असावं असंच वाटतंय आम्हालाही, पण तू इतक्या आत्मविश्वासाने कशी सांगू शकतेस? कारण मी मनानं, आत्म्यानं जोडले गेले श्रीशी. श्रीला जर काही झालं तर माझं अंतर्मन मला सांगणार नाही असं होऊच शकत नाही. मी ज्या माणसांवर प्रेम करते ना, त्यांच्याशी जोडली जाते, त्यांच्या मनांशी. खरंच माझा विश्वास आहे आपल्या प्रेमाच्या माणसाशी आपण जोडले गेलेलो असतो असे, आणि आपल्याला कळतं ते आतून. या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. बोलून फक्त मनाला समाधान वाटतं, त्यांनी प्रश्न सुटत नाहीत. बेबी आत्या, तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही बोलत आहे मी. मला आतून असं वाटतंय म्हणून बोलतेय. आणि जर तो आला ना, आई बघा मी कोणाला घेऊन आलोय. आई, आई, तुझ्या काळजीने जीव उडून गेला होता रे अगदी. माझा फोन बंद पडला होता. अरे पण मला नाही का फोन करायचास? का बायको आली म्हणून लगेच? नाही अगं बेबी आत्या, मला तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तुला फोन नाही केला.
आणि मी तुला फोन केला असता तर तुम्हाला 100 प्रश्न विचारले असतेस आणि माहिती काढायचा प्रयत्न केला असतास आणि तुला काही हिंट लागली असती तर म्हणून मी जान्हवीला फोन केला. जान्हवी असे 100 प्रश्न नाही विचारत बसत, विश्वास ठेवते. पण हे छान केलं श्री. आई, तुम्ही नव्हतात ना तर घर कसं खायला उठत होतं अगदी. हो, तुमच्याशिवाय हे घर खायला उठलं होतं आम्हाला. आणि तुझ्या काळजीनं तर जीव जायची वेळ आली होती आमची. ए श्री, पण त्यावेळी ना जान्हवी खूप छान बोलली. तिने खूप छान समजावून सांगितलं आम्हाला. तिच्या बोलण्यामुळे ना धीर मिळाला. खरंच खूप छान बोलली ती. मलाही बरं वाटलं. मलाही बरं वाटलं. म्हणजे तिच्या बोलण्याचा ना विश्वास वाटला. पण आई, आता तुम्ही आम्हाला सोडून कुठे म्हणजे कुठे जायचं नाही. हा हो आई, खरंच तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही. आई, आधी तुम्ही आम्हाला शपथ घातली होती, आता आमची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही आता कुठेही जायचं नाहीये. तुम्ही नव्हतात ना तर देवघरातले देव सुद्धा उदास झाले होते. खरंच आता या घरातनं कुठेही जायचं नाही तुम्ही. बर, बघू. दे ग चहा दे. घ्या वहिनी. आई नाही, आई एवढे फोन केले, ताई फोन का उचलत नाहीये? जमलं तर येते म्हणाली होती. माझी ताई जी माझ्यासाठी हवी तेव्हा अवेलेबल होती, तेव्हा मला कधीच तिची किंमत कळली नाही. मी कधीच तिची कदर केली नाही. पण आता ती सासरी गेल्यावर मात्र जड जाते सगळं. माझ्या ताईशिवाय मला कुणीच समजून घेत नाहीये. आई पण आधी तिला माझं करायला लागत नव्हतं. जानूताई परस्पर सगळं करायची, तेव्हा माझ्या बाजूने बोलायची. आता तिला माझ्या 2 गोष्टी काय करायला लागतात, चिडचिड करायला लागली. बाबांना तर मी कधीच महत्वाचं वाटलो नाही. जानूताईशी बोललं पाहिजे. ताई प्लीज फोन कर ना. तायडा यार प्लीज फोन कर ना मला. प्लीज फोन कर. जान्हवी, मला ना तुला आज एक बक्षीस द्यायचं. एक मला पण तुला एक बक्षीस द्यायचंय. का? तू का मला बक्षीस देशील? शाणा आहेस. आधी तू सांग. नाही तू सांग. नाही तू सांग. तू सांग. बरं सोड, मला मी सांगते. ते शक्य नाही. श्री प्लीज सोड ना. तू तुझा हट्ट सोड ना. सोड ना. आता मी सांगतो. आता मी सांगते. मी सांगणार. तुला बक्षीस यासाठी द्यायचंय की माझ्या अब्सेन्स मध्ये तू माझ्या आयांची खूप छान काळजी घेतलीस, खूप छान सांभाळलंस त्यांना. आणि आयांना जिंकण्याच्या प्रोसेसमध्ये तू दिवसेंदिवस एक एक पाऊल पुढे चाललीस. म्हणून खूप प्रेम करतात रे तुझ्या आया तुझ्यावर. श्री, त्यांना न सांगता परत कधीच कुठेही जाऊ नकोस प्लीज. इतक्या घाबरल्या होत्या माहितीये. जीव की प्राण आहेस तू त्यांचा. मला कल्पना आहे की त्या माझ्या बाबतीत जरा जास्त केअरिंग आहेत आणि याचा कधी कधी तुला खूप जास्त त्रासही होऊ शकतो. त्रास? वेडा आहेस का तू? त्रास कशाला होईल? उलट आमच्या 7 जणींमधला कॉमन फॅक्टर आहे तो. म्हणजे? श्रीवर जीवापाड प्रेम.
ही एकच गोष्ट आहे ना रे जी आम्हाला एकमेकींशी जोडते. आणि श्री, माझं तुझ्यावर जितकं प्रेम आहे ना त्याच्यापेक्षा त्यांचं तुझ्यावरचं प्रेम जास्त मोलाचं आणि महत्वाचं आहे. आणि ते प्रेम बघून मला खूप आनंद होतो. माझ्या श्रीच्या भाग्याचा अभिमान वाटतो आणि त्याला त्याच्या आयांचं असंच अखंड प्रेम मिळत राहू दे असं पण वाटतं. आणि मला असं वाटतं की मला माझ्या बायकोचं प्रेम अखंड मिळत राहू देत. श्री, ऐकणार आहे काय? ऐकणार आहे काय? तू मला प्रॉमिस कर, कसलं? यापुढे तू कुठेही गेलास तरीही तू कुठे जातोयस आणि तू किती वाजता येणार आहेस ते पूर्वीप्रमाणेच बेबी आत्यांना कळवत जाशील. त्यांची अवस्था बघवत नव्हती रे मला काल. ओके ओके, ऑल राईट. मी लक्षात ठेवेन की यापुढे बाहेर पडताना बेबी आत्यालाच फोन करायचा. मला यायला कितीही उशीर झाला तर माझ्या आया पॅनिक होतात, पण मला याची सवय आहे आणि हे आयुष्यभर मी लक्षात ठेवेन. ओके? आता मला सांग, मला काय बक्षीस देणार आहेस? आणि बक्षीस घेणाऱ्याला कुठलं बक्षीस हवं हे सांगण्याचा चॉईस आहे ना? अरे तू किती पटापट नवऱ्यासारखा वागायला लागलायस. का? मी काय केलं? एका सराईत नवऱ्यासारखा माझ्या बोलण्याकडेच कानाडोळा करायला लागलायस. चल चल, उलट तुझं किती ऐकलं ना तरी सतत तक्रार करणाऱ्या सराईत बायकोसारखी वागायला लागलीस तू. काय ऐकलं नाही का तुझं? नाही, मला बक्षीस काय देणार आहेस हे बरं विचारलंस रे. का देणार आहे का नाही विचारलंस? हो की का देणार आहेस? मी तुला बक्षीस देणार आहे कारण तू आई आजींना घेऊन आलास.